तो गाईस तुम्ही बघू शकता फुल ऑन तयारी चालू आहे आणि आपले बाळराजे इथे आतमध्ये बसले आहेत. सो हे गाईज गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि यस, टायटलवरून तुम्हाला कळालं असेल हा ब्लॉग कसला आहे. यस, हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि खूप हॅपी मोमेंट आहे माझ्यासाठी, आम्हा दोघांसाठी आणि संपूर्ण फॅमिलीसाठी. सो तोच आज मी तुमच्यावर शेअर करतो आहे यूट्यूब चॅनलवर. आम्ही दोघं फायनली आईबाबा झालो. आईबाबा होण्याचं जो आनंद असतो, जे हॅपी मोमेंट असते, ती खरंच शब्दात वर्णन नाही करू शकत. सो यस, आज मी आता या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की बाळ जन्माला आलं त्यानंतर, म्हणजे सगळ्यात मी आधी शूट नाही केलं, पण डिस्चार्ज घेतल्यानंतर आम्ही घरी कसं आलो, त्याची एंट्री कशी झाली, एकंदरीत ते थोडंफार बघणार आहोत. सो 19 फेब्रुवारीला आपल्या बाळाचा जन्म झाला. 19 फेब्रुवारी म्हणजेच सगळ्यांना माहीत असेल शिवजयंती. यस, शिवजयंतीच्या दिवशीच जन्माला आलं आपलं बाळ. आणि ॲज युजल शिवजयंती म्हणजे सगळेजण म्हणतात बाळराजे जन्माला आले. यस, सो बाळराजे जन्माला आले आमच्यासाठी. आणि त्याचं नाव वगैरे काय ठेवलं वगैरे ते सगळं आता तुम्हाला हा नाही, ह्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल, कारण हा ब्लॉग फक्त त्याचा एंट्रीचा वगैरे आहे. ॲक्च्युली सगळं फेब्रुवारीमध्ये सगळं शूट केलेलं, पण आत्ता मी एप्रिल एंडला आता मी टाकतो आहे, कारण काही फॅमिली रिस्ट्रिक्शन्स होते वगैरे, तुम्हाला माहितीच आहे. सो त्यामुळे हा ब्लॉग आता मी यूट्यूबवर अपलोड करतो आहे. आणि याच्यानंतर जो ब्लॉग असेल त्याच्या बारशाचा असेल. सो नक्की हा ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हालाही आवडेल. आणि गॅरंटेड म्हणजे या एक फॅमिली ब्लॉग आहे आणि कम्प्लिटली हॅपीनेस आहे. जेवढं काही मला शूट करता आलं ते मी दाखवेन या ब्लॉगमध्ये. आणि नक्की हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, काही कमेंट्स असतील तर नक्कीच कळवा. सो फायनली बाळराजे आता हॉस्पिटलमधून निघाले आहेत घरी जाण्यासाठी. सो चला. सो फायनली राजे आता निघतात आहे घरी जाण्यासाठी. सो काही आता बाळराजे निघतात घरी जायला, खुश आहेत. सो लेट्स सी, ऐरोलीला जायचं आहे, मजा येते. चला जाऊया. साईडला टाकू. सो गाईज फायनली आता आपण ऐरोलीला पोहोचलो आणि बाळराजे आपल्या नगरीत पोहोचलेत ऐरोलीमध्ये. सो शिवजयंतीची ऑलरेडी तयारी होती आणि आता तुम्ही बघू शकता फुल ऑन डेकोरेशन आहे. सो लेट्स सी, बघूया. सो गाईज तुम्ही बघू शकता फुल ऑन तयारी चालू आहे आणि आपले बाळराजे इथे आतमध्ये बसलेत. सो काय आता तुम्ही बघितले असतील फटाके फुटलेले आणि आता आपला बाळराजे आतमध्ये येत आहेत. सो जेवढं शक्य होईल तेवढ्या वेलकमची तयारी झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही बाळराजे आपले आतमध्ये आहेत. तिच्याकडेच आहे समजा. हां थांब.
बघू शकता तुम्ही, आजोबा पण खूप खुश आहेत. आणि फुल ऑन तयारी. तसंच घे ना. चालेल, ये चल ये. चालेल. बघू शकता सगळे खुश आहेत. याच्यातच घे. फिरो. ते पण फोड, ते पण फोड वरती. हा चालेल. ते त्याच्या हा घे त्याच्यात, म्हणून मी पण बोललो. पुन्हा एकदा बेडमध्ये टाकले, स्लिपिंग बेडमध्ये. नाही काय नाही, राजे चालले तू पुढे जायचं. साईड खाली बघा. डेकोरेशन बघू शकता तुम्ही. असं काय टाकू नको. थांब घेऊन उचलू काय अरे उठ. एवढा आवाज होता तरी उठत नाहीये. राहून दे चालेल. त्याच्या उठवायचंच आहे. शिवपाराचं
देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी भागवानचं हे असू दे देवा या तुझा देवा तुझो मात कंटाळा ह्यो भारी मागू भानला लगात देवा तुझा लगात देवा तुझा निवेद देवा तुझ्या चरणी भागवानचं हे इथे बसतो 2 मिनिटं 2 मिनिटं बसताय का ते बस 2 मिनिटं हे बस मागं बस आवाज बारीक करा सो गाईज तुम्ही बघू शकता आतमध्ये पण बेडरूम मध्ये फुल डेकोरेशन केले आणि जाणता झेंडा पण आहे कारण शिवजयंतीला आपल्या राजांचा जन्म झाला आहे. हाँ ते राहून जिजाऊ आहेत हे अक्षराचं दर्शन सर्वात मोठ्या ताईने जो मला हॅपी बर्थडे कॉंग्रॅच्युलेशन म्हणून बोलले हॅपी बर्थडे बोला डोळे जगाला पण हॅपी बर्थडेच लावलं होतं. त्याला बरं